महाराष्ट्राचे हवामान या यूट्यूब चॅनलवरती मी डॉक्टर डामसे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, ह्या चॅनेलमधून आपल्याला हवामानाचा अगदी तंतोतंत आणि खराखुरा अंदाज मिळणार आहे. मी डॉक्टर MBBS असून मी 13 वर्षापासून हवामान या विषयावर संशोधन करत आहे. त्यामुळे मी या चॅनलवरती जे काही आपणास पोस्ट करणार आहे ती अत्यंत महत्त्वाची असेल. त्यामुळे आपण या चॅनलला लाईक करावे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा चॅनल आणि स्वतः सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्या वेळेस हवामानविषयक आपणास संपूर्ण माहिती मिळेल व आपण कधी आणि कोणत्या वेळेस पाऊस पडेल या काळजीतून मुक्त व्हाल. मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नेहमी हवामानविषयक माहिती देत असतो, परंतु ही माहिती सर्व शेतकऱ्यांना समजावी व सगळ्यांना याबद्दल मार्गदर्शन व्हावे म्हणून मी हा चॅनल सुरू केला आहे. मित्रांनो, मी दररोज काही व्हिडिओ बनवू शकत नाही वेळ नसल्यामुळे, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईल आणि हा व्हिडिओ एकदम माहितीपूर्ण असेल आणि आपणास पाऊस केव्हा पडेल, काय शेतामध्ये काम करावे याबद्दल आपणास योग्य तो अंदाज. यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळे हवामान तज्ज्ञ वेगवेगळ्या पद्धतीने हवामानाचा अंदाज सांगत असतात. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो की हा चॅनल आपणास हवामानाचा जो काही अंदाज आहे, पावसाचा जो काही अंदाज आहे, तो अगदी योग्य आणि खरा असणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तसेच सबस्क्राईब करायला पण विसरू नका. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती 13 दिवसापूर्वी पण सांगितली होती की शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, तो पण आपण व्हिडिओ बघू शकता. तसेच 9 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, पेरणी 1 जुलैनंतर करावी, तो पण व्हिडिओ आपण बघू शकता. तर सांगायचा उद्देश हाच आहे की आपण दररोज कोणतेही हवामान अंदाज न बघण्यापेक्षा माझा जर हवामान अंदाज बघितला तर आपणाला इतर अंदाज बघण्याची अजिबात गरज पडणार नाही. 13 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की भूकंपाने होणार मान्सूनची सुरुवात. तर त्याच्या अनुषंगाने जी माहिती खरी-खुरी काल आलेली आहे ती मी अपलोड करत आहे. तर संपूर्ण जगामध्ये या 5 दिवसामध्ये 8 मोठे भूकंप झालेले आहे. मित्रांनो, भूकंपाचा आणि पावसाचा अतूट नातं आहे. जर भूकंप झाला तरच पाऊस पडतो आणि भूकंप नाही झाला तर पाऊस पडतच नाही. ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी. गेल्या 5 दिवसात 8 मोठाले भूकंप झाले आहे 7 देशांमध्ये. इंग्लिशमध्ये आहे, आपण हे वाचू शकता. 2 भूकंप 7.2 मॅग्निट्यूडचे आणि 7.5 मॅग्निट्यूडचे व्हेनेझुएलामध्ये झाले आहेत. 5.6 मॅग्निट्यूडचा भूकंप नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये झालेला आहे. 7.2 मॅग्निट्यूडचा भूकंप जपानमध्ये झालेला आहे आणि 6.2 आणि 6.5 मॅग्निट्यूडचा भूकंप हा फिलिपाईन्समध्ये झालेला आहे आणि अफगाणिस्तानमध्ये 5.5 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला आहे. मी जे म्हटलं होतं त्यासाठी ही पुष्टी खूपच महत्त्वाची आहे. पाऊस पडण्यामागे जर महत्त्वाचा कोणता घटक असेल तर तो म्हणजे सूर्य. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन हे महत्त्वाची भूमिका बजावतात. आता सूर्य सर्वात उत्तरेला आहे आणि उत्तरायण संपून पुन्हा सूर्य दक्षिणायनकडे प्रवास करत आहे. सूर्य तसे पाहिले तर ग्रहांचा राजा आहे, परंतु सूर्य हा संपूर्ण विश्वाचा, ह्या सर्व सृष्टीचा राजा आहे. सूर्यामुळेच ह्या सर्व घटना घडून येतात. सध्या सूर्य एक्स्ट्रीम उत्तरेला असल्यामुळे आपण बघतच आहोत की युरोपियन राष्ट्र आहेत जसे की फ्रान्स, जर्मनी
येथे उष्णतेची लाट त्यांच्याकडे उष्णतेची लाट म्हणजे 42 पर्यंत सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे. परंतु आपल्याकडे 47.5 डिग्री सेल्सिअसला सुद्धा आपल्याकडे इतकी मनुष्यहानी झालेली नाही. इतकी मनुष्यहानी फ्रान्स आणि जर्मनीमध्ये केवळ 42 डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्यामुळे झाली. आपण बातम्यांना ऐकतोच की फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सध्या 1500 लोकांचा मृत्यू झालेला आहे एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये. कारण तिकडचं जे वातावरण आहे, तिकडचे जे लोक आहेत, ते जास्त उष्णता सहन करू शकत नाही. तिकडं रोडवरती पाण्याचे फवारे, लोकं पाण्यामध्ये अ, अ, पोहण्याचा आनंद घेत आहेत या उन्हाळ्यामध्ये. पण त्यांना तो उकाडा असह्य होत आहे आणि सूर्य उत्तरेला गेल्यामुळे तिकडचे जे देश आहेत, तिकडं बऱ्यापैकी यावर्षी उन्हाळा जाणवत आहे. कारण एल निनोमुळे यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. यावर्षी पाऊस 75 ते 80%च पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियोजन करताना कमी पाण्यात येणारी पिके घ्यावी. जास्त पाण्यात येणारी पिके जशी ऊस किंवा इतर काही जे आपणास जे माहिती असेल, अशी जास्त पाण्यात येणारी पिके घेऊ नयेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच होते, की पावसास 20 ते 21 जूनपासून सुरुवात होणार आहे. 22 ते 23 जूनपर्यंत कमी प्रमाणात पाऊस पडेल, तो पूर्वमोसमी स्वरूपाचा असेल तसेच झाले आणि 24 ते 25 जूनपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल. अगदी तसाच तंतोतंत पाऊस पडलेला आहे. आज 30 जून असून आजपासून 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत पावसाची उघडीप असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 1 ते 7 जुलैपर्यंत जिथे योग्य ओल झालेली आहे, पेरणीस योग्य ओल झालेली आहे, त्या ठिकाणी पेरणी करून घ्यावी. त्यानंतर 7 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पडणार आहे. त्यामुळे आपण पेरणीचे योग्य ते नियोजन करावे. 7 जुलैपर्यंत जर पेरणी झाली नाही, तर आपणास साधारण 18 ते 20 जुलैनंतर पेरणी करावी लागेल. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. कदाचित ऑगस्टमध्ये सुद्धा पावसाची कमी प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जर पेरणी केली तर योग्य राहील असे मला वाटते. परंतु हा डिसिजन स्वतः शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे, की पेरणी योग्य सध्या पाऊस तर झालेलाच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पण जिथे पेरणी योग्य पाऊस आहे, तिथे शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करून द्यावी. तर मित्रांनो, हा होता आपला पावसाचा अंदाज 20 जुलैपर्यंतचा. 1 ते 7 पूर्ण उघडीप राहणार आहे. 7 ते 15 जुलै पुन्हा पाऊस आहे आणि जर ज्यांची पेरणी राहिलेली आहे, त्यांनी साधारण 18 ते 20 जुलैनंतर पुन्हा पेरणी करण्याचे योग्य दिवस आहेत. तरी हा अंदाज आपण समजून घ्यावा आणि हा चॅनल सर्व लोकांना शेअर करावा, जेणेकरून सर्वांपर्यंत हे माहीत जाईल. तसेच लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही. आपण जर मला मदत केली तर हा अंदाज आपणास वेळेवर आणि अगदी खरा मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.